श्री गुरुदेव दत्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पादुकांना नमस्कार कसा करावा, योग्य पद्धत काय आहे हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक असतात आणि नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यावर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे. डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती होय. पादुकांच्या अंगठ्यातून पादुकांच्या खुंट्या आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते. ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यांवर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर जेथे संतांच्या पायांची बोटे येतात तेथे टेकवावे. श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्त्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून दत्तपंथीयांत श्री गुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्त्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्टदेवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी थोर व्यक्तीविषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखीन एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांच्या सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरणस्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तात संचारात असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानात दत्तमूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकांचं मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्तपादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत. विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्त उपासने दत्तांच्या पादुकांना महत्त्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धोनी असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायलाही विसरू नका. धन्यवाद.